हाय हॅलो नमस्कार, मी रत्ना तुमचं स्वागत करते माझा मिनी ब्लॉगमध्ये. तर चला, आता सकाळची बी टेन्शन राहते टिफिनमध्ये काय द्यायचं काय नाही द्यायचं. तर इथं मी फुलगोबी सफा करून ठेवून देते, जेणे की सकाळी दगदग होणार नाही. मग जर मिस्टरांना टिफिन द्यायचा वेळ पडला तर त्यांनाही द्यावं लागेल, श्रेयाला बी द्यावं लागेल. तर चला, आज सगळे घरी आहे, सगळ्यांची भेट करून देते. हे माझे मिस्टर आहे, हाय करा सगळ्यांना. हे माझे मिस्टर आज लवकर आले. मी माझा मुलगा आहे, आता तो बी ट्युशनवरून आला. आणि हे श्रेया आहे. तर चला, स्वयंपाकाची आता तयारी बी करते आणि व्हिडिओची बी. आता सफासुफा करून ठेवली तर सकाळी म्हणजे ना दगदग नाही होत ना. सकाळी मग हिला साफ करा, कोबीला मग बनवा. उद्या मुलीचा टिफिन आहे, शनिवारी तर इतकं काही घाई नाही राहणार आहे, सुट्टी तिची वाली. पण आता सफा केली तशी चांगली गोबी म्हणून चांगलीच पाहून घेतली मी. आज थोडंसं बरं वाटत आहे, तर कशी उंदरासारखी उड्या मारत आहे. आणि तिला एक खुशी बी आहे की उद्या तिचे पेपर संपणार आहे. परवा आणि 13 2 दिवस तिला सुट्टी आहे. उद्या आहे बैलपोळा. पाऊस चालू झाला है ना. उद्या आहे बैलपोळा. पोळा सण करा गोळा. आमची आजी म्हणायची पोळा सण करा गोळा. म्हणजे पोळाच्या नंतर गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी हे सगळे सण सुरू होऊन जातात. म्हणून आमची आजी म्हणायची पोळा सण करा गोळा. चला भेटू आता.